बेल, पॅरोल आणि फरलॉ या शब्दांची आपण आज माहिती घेणार आहे. आता हे तिन्ही शब्द एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा झाली तर किंवा शिक्षा होणार असेल तर या बाबत वापरले जातात. आता बेल जो म्हणजे काय तर जामीन. जर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलेला असेल आणि त्याला तो गुन्हा त्याच्यात त्याला अटक होणार आहे, पण होऊ शकते, ट्रायल चालू आहे, तर अशा केसमध्ये त्याला माहिती आहे की आपल्याला हे पोलीस पकडतील किंवा अरेस्ट करतील, तर याच्यामध्ये तो बेलसाठी ॲप्लिकेशन करतो. जर तो गुन्हा लेस सिरियस असेल तर त्याला बेल मिळणार किंवा मिळतोच, किंवा तो ॲज अ राईट त्या गुन्हेगाराला बेलवर सोडलं जातं, कारण तो बेलेबल ऑफेन्स असतो, कमी सिरियस ऑफेन्स. जर सिरियस ऑफेन्स असेल तर तो नॉन बेलेबल असेल तर त्याला त्या गुन्ह्यामध्ये सहसा बेल मिळत नाही. परंतु जर वकिलांनी प्रॉपर आर्ग्युमेंट केलं की हा कोर्टाच्या सगळ्या अटी पाळेल तर त्याच्या काही सर्कमस्टन्सेसमध्ये त्याला बेल दिला जाऊ शकतो. परंतु आता पॅरोलमध्ये काय आहे, जर एखाद्या गुन्हेगारावर, आरोपीवर तो गुन्हा सिद्ध झाला आहे, त्याचं गिल्ट प्रूव्ह झालेलं आहे, तर मग अशा ह्याच्यात त्याला शिक्षा लागते. तर गिल्ट प्रूव्ह म्हणजे त्याचं कन्व्हिक्शन लागलेलं आहे, तर याच्यामध्ये काय होईल की त्याला जेल झाली आहे. आता त्याची जेल जर खूप लाँग टर्मची जेल आहे, परंतु त्याच्या घरामध्ये डेथ झाली किंवा लग्न आहे किंवा कोणी आजारी आहे, त्याचे आईवडील आजारी आहेत, असे काही सिच्युएशन आहे की त्याला घरी जाण्याची इच्छा आहे, तर तो काय करेल की पॅरोल बोर्डाकडे असा अर्ज करेल की मला ह्या कारणासाठी थोडे दिवसासाठी घरी सोडावं. तर मग तो तसा अर्ज करेल आणि त्यांनी मंजूर केला तो अर्ज आणि त्यांनी त्याची गॅरंटी घेतली की हा परत येऊ शकतो, तरच त्याला त्या पॅरोलवर सोडलं जातं. नाहीतर असं काही त्याला राईट नाही आहे की पॅरोलवर मला सोडाच. ते सगळी पूर्ण त्याचा न्याय देण्याचा अधिकार त्या पॅरोल बोर्डाचा असतो की सोडायचं किंवा नाही. परंतु पॅरोलचं मुख्य त्याचा पॉईंट काय आहे, तर पॅरोलवर जर तो 10 दिवसासाठी घरी गेला काही कारणासाठी, तर तेवढे ते 10 दिवस त्याला त्या शिक्षेत नंतर त्या जेलमध्ये राहून शिक्षा भोगावी लागते. म्हणजे ते 10 दिवस 15 दिवस जेवढे दिवस गेला तो त्याला ती शिक्षा त्या तुरुंगात उरलेली काढावी लागेल. आणि आता फरलॉ काय आहे, जर एखाद्या गुन्हेगारावर किंवा आरोपीवर ती कन्व्हिक्शन लागलेलं आहे, गुन्हा सिद्ध झाला आहे आणि तो जर शिक्षा भोगतो आहे, त्याची शिक्षा 7-1 वर्षाची आहे, पण त्याचं जेलमधलं वर्तणूक खूप चांगली आहे, तर अशा वेळेला काय होतं की तो एवढे दिवस तो कुटुंबापासून लांब राहील किंवा त्याला फॅमिली मेंबर्सपासून वंचित राहील, तर त्याचं कुटुंबाचं वातावरण मिळो किंवा नंतर सोसायटीतल्या लोकांनी इतके दिवसानंतर ते सगळे विसरून जातात, तो त्याला मॅच करून घेणार नाहीत, म्हणून तो एक रिलॅक्सेशनसाठी फरलॉ या खाली त्याला घरी सोडण्यात येतं. परंतु हा जो फरलॉची जी टाईम दिलेला आहे तो त्या शिक्षेतच इन्क्लूड असतो, त्याला वेगळा एक्सटेन्शन करावं लागत नाही. हा मेन डिफरन्स आहे. पॅरोलमध्ये जेवढे दिवस तो बाहेर राहील तेवढे शिक्षा त्याला नंतर भोगावी लागते आणि याच्यामध्ये जेवढे दिवस तो तिकडं राहिला तरी त्याला मूळ शिक्षा एवढीच शिक्षा त्याला भोगावी लागते.